प्रवीण दादा, मेळघाटचे आमदार आमचे केवल भाऊ, अभ्यंकर दादा, राजेश भाऊ वानखेडे दादा, रवीन भाऊ, विराडेकर दादा, नितीन भाऊ आणि ज्यांच्या प्रचाराकरिता आपण सगळे इथे उपस्थित आहे, जेही आमचे नगरसेवक इथे उपस्थित आहे, जे उभे राहणार आहे, जे निवडून येणार आहे, त्यांनाही सगळ्यांना पहिले मनापासून मी खूप खूप शुभेच्छा देते। आणि रुपाली ताई ज्यांच्यासाठी आम्ही सगळे नेते, आता कुठे साहेबांनी सांगितलं की एवढे नेते मंडळी एक ठिकाणी येणं, आमदार, आजी, माझी, भारतीय जनता पार्टीचे सगळे मोठे पदाधिकारी सगळे एक ठिकाणी येणं, छोटाही बूथचं उद्घाटन जरी केलं, अभयदादा तुमचे सारखे कार्यकर्त्यांना जे 22-23 वर्ष भारतीय जनता पार्टीला ज्यांनी योगदान दिलं, आम्ही या जिल्ह्यामध्ये राहत असताना गेल्या 13-14 वर्ष आम्ही पाहिलंय की भारतीय जनता पार्टीची सरकार नसताना, आम्ही तर खूप नवीन आहे पण असे कार्यकर्ता होते जेव्हा सरकारमध्ये एकही व्यक्ती आपल्या जिल्ह्यातला भारतीय जनता पार्टीचा नाही खासदार होता, नाही आमदार होता, तेव्हा अभयदादांनी जेवढेही इथे दंगल होत गेले, त्याचे आंदोलनचे पूर्ण केसेस त्यांच्यावर लागले। मी खासदार असताना फिने मिलचे जेवढे प्रश्न होते त्या प्रश्नासाठी भांडणारे आणि आमच्यापर्यंत येणारे, मी अपक्ष खासदार असताना सुद्धा अभयदादा माझ्यापर्यंत येऊन जेवढेही कामगार त्या फिने मिल मध्ये काम करत होते त्यांच्यासाठी आमच्यापर्यंत येऊन दिल्लीपर्यंत तुम्ही हे प्रश्न मांडा आणि दिल्लीपर्यंत आपले पैसे खर्च करून येणं, एक गरीब कार्यकर्त्याचा खूप मोठा वाटा पक्षासोबत असते आणि पक्षांनी त्यांच्यासोबत न्याय केलं, त्याच्यासाठी अभयदादा तुमच्या मनापासून अभिनंदन करतो। रवींद्रला जेव्हा आपण उभे होते तेव्हा बरेचशे लोकांनी म्हटलं की 4-10चे टर्मचे आमदाराला टक्कर देणं, हा प्रवीण दादा टक्कर देऊ शकत नाही। प्रवीण दादा एकट्याने टक्कर नव्हती दिली, या मतदारसंघामध्ये जे लोक त्राजून गेले होते ते प्रत्येक मतदारांनी स्वतः आमदारची इलेक्शन लढली, म्हणून आमचे प्रवीण दादा या मतदारसंघाचे आमदार झाले। आज 1 वर्ष झाला दादांना आमदार होऊन। दादांची प्रत्येक कुठे साहेब मी खूप मनापासून, कारण मी माझा पराभव झाल्यानंतर या सगळे जेवढे आपले आमदार आहे प्रवीण दादासाठी दिवस रात्र एक करून या मतदारसंघामध्ये जे प्रश्न होते, या मतदारसंघामध्ये फक्त नौटंक्या चालत होत्या, दुसरं काहीच चालत नव्हतं। आता प्रवीण दादा प्रत्येक लग्नामध्ये जातात, प्रत्येक कार्यक्रमामध्ये जातात। त्या दिवशी, परवाच्या दिवशी एक लग्नामध्ये जाऊन ते लग्नामध्ये लोक खाली बसले तर आपला आमदार भारतीय जनता पार्टीचा अचलपूर मतदारसंघाचा एवढा सरळ साधा प्रमाणे काम करत आहे की लोकांमध्ये जाऊन खाली बसून त्यांच्या परिवारासोबत संवाद साधत होता। असा आमदार भारतीय जनता पार्टीने दिला होता या मतदारसंघाला। आता आपली जबाबदारी आहे की अभयदादा, रुपाली ताईच्या माध्यमातून अभयदादाची मेहनत या पदासाठी उभी आहे। मी आपल्या सगळ्यांना विनंती करीन, मागच्या वर्षी जेव्हा आपण जल्लोष साजरा केला, हेच ठिकाण होता कुठे दादा, भगवा आणि आपणच होतो फक्त, परत भगवा आणायचं नाही आणायचं, आणायचं की नाही आणायचं। काँग्रेसची परिस्थिती पाहत आता किती आहे, अचलपूर मतदारसंघामध्ये नाव काय, नबीद, काय नाव आहे नबीद। अंजनगाव मध्ये कोण आहे, आयशा बानो काँग्रेसची उमेदवार, चिखलदरामध्ये अब्दुल आणि चांदूर बाजार मध्ये तबस्सुम। किती कठीण आहे। काँग्रेसची अशी परिस्थिती झाली की तेलंगणाचे आमचे जे मुख्यमंत्री आहे ते म्हणतात काँग्रेस म्हणजे मुस्लिम, मुस्लिम म्हणजे काँग्रेस, काय म्हणतात, काँग्रेस म्हणजे मुस्लिम, काँग्रेस म्हणजे मुस्लिम म्हणजे काँग्रेस। आणि या जिल्ह्यामध्ये प्रत्येक काँग्रेसचा झेंडा जर कोणी दिलेला आहे कोणाला, ते सगळे मुस्लिम लोकांना दिलेला आहे, त्यांना हिंदू मिली नाही,
जब उन्होंने डिक्लेअर ही कर दिया है काँग्रेस मतलब मुस्लिम, मुस्लिम मतलब काँग्रेस, तर आमचा एकही मतदान त्यांना जाणं म्हणजे कोणाला जाणार हे म्हणणं आहे. तर आपल्याला सगळ्यांना विनंती करते, रुपाली ताई पहिल्याच टर्म इथे उभे आहे आणि सगळ्यांनी आशीर्वाद द्याव. जशी मेहनत आपण मागचे इलेक्शन विधानसभामध्ये केली तेवढीच अपेक्षा बरेचशे लोकांची उमेदवारांची इच्छा होती नगर परिषदचे नगर अध्यक्षाची तिकीट आम्हाला भेटली पाहिजे, आम्ही इथे उभे राहिलो पाहिजे. बरेचसे आमचे ताई 2-3 इथे समोर उभे आहेत, त्यांनी आपले फॉर्म वापस घेतले. आमचा एक दादा आहे तोही जवळचा आहे, तोही कार्यकर्ता आहे. त्यांनी आमचे प्रवीण दादांनी समजून त्यांना बसून सगळं वापस समजून घेतलेली आहे. आपली लढाई आपसी लढाई नाही आहे, आपली लढाई एक इथं मगरच बसलेला आहे. मगर थोडी बहादूर बच्चू कडू त्यांचे उमेदवार आहेत. मी आपल्याला एवढीच विनंती करीन की आज उद्घाटन करायला आम्ही सगळे इथे आलो आहे. जे सगळे नगरसेवकासाठी उभे आहेत त्यांना माझी खूप खूप मनापासून शुभेच्छा आहे. जेव्हा त्यांनी म्हटलं जिथे कमळ तिथे सिक्का मारा, 3 आहे, 3ही कमळ जिथे दिसत आहे आपण कमळलाच मतदान करावं. एवढीच मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करीन. आपली लढाई आपसी नाही, आपली लढाई झेंडा आणि भगवेसाठी आहे आणि तो झेंडा इथे लागला पाहिजे. अचलपूर मतदारसंघाचा विकास जर करायचा असेल, नरेंद्र मोदी साहेब, राज्यात देवेंद्र साहेब, तुमच्या मतदारसंघामध्ये प्रवीण दादा आणि शहरांमध्ये अभय दादा हा चेन आपल्याला निर्माण करायची आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही सगळे आमच्या अचलपूरला सांगा नाही लागत. आम्ही रक्तात प्रत्येक थेंब मध्ये आमचा भगवा आहे की नाही? किती लोक तयारी करून बसले आहे बरं वापस 3 तारखेला सगळे. तो वैसे ही हम लोग वापस करेंगे. इसलिए आपको रूपाली ताई तुम्हाला खूप खूप मनापासून शुभेच्छा देते. अबे दादा आपकी मेहनत